ऑलरेडी विधान भवनामध्ये सगळ्या 288 आमदाराच्या साक्षीने आणि विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की कोणासोबतही त्याचा फोटो असू दे, तो कोण्या पक्षाचा कार्यकर्ता असू दे का तो कोण्या मंत्र्याचा जवळचा असू दे, त्याला आम्ही सोडणार नाही. आणि या प्रकरणामध्ये ऑलरेडी फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालण्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे कोणाचा राजीनाम्यामुळे कोणाच्या मंत्री असल्यामुळे त्या प्रकरणावर कुठेतरी चौकशीमध्ये काही बाधा येत असेल असं काही होत नाही. हे बघा, आता एखादा समजा मी पण आमदार आहे, माझ्यासोबतच्या बी एखाद्या कार्यकर्त्याने जर असं केलं तर माझा धर्म बनतो की मी त्याला सपोर्ट केला नाही पाहिजे. असा गुन्हा जर त्याने केला असेल तर किंवा त्याला पाठीशीने घातलं पाहिजे. हे तुम्ही तुमच्या बाबतीत सांगत आहे. मग माझं जे आचरण आहे ते माझ्यासारखं आचरण त्या लोकांनी ठेवायला पाहिजे. हा त्याचा धर्म आहे. असं म्हटलं जाते की राज्यातले 2 मंत्री या घटनेमध्ये सहभागी आहेत प्रत्यक्षपणे. आपल्याला त्याबद्दल काय वाटतं? नाही, कुठला मंत्री अशा घटनेमध्ये सहभागी असेल आपल्याला सांगता येत नाही. एवढं लोकांना दिसतंय खरं आहे की जो कराड जो आहे हा धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा उल्लेख देखील एका भाषणामध्ये पंकजांनी केला होता की हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, त्याच्याशिवाय यांचं पान हलत नाही, डावा की उजवा हात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तो खंडणीखोर आहे. या प्रकरणात त्यांनी 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर हा पुढचा किस्सा घडला, मग मर्डर झाला आणि लोकांचा त्याचे मागचे काही त्याचे गुन्हे त्यांनी केलेले जे लोकांना आज काही रेकॉर्डवर नाही आहेत. किंवा त्या बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था झालेला सगळा विषय म्हणजे आपल्या बुलढाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय 942 बंदुकीचे लायसन आहेत, एकट्या बीडमध्ये 1222 आहेत. खुल्याम बंदूक लोक तिकडे चालवतात. हे 2000 म्हणजे 1992 साली एक IAS अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झाला, अजून तो सापडलेला नाहीये. असा प्रचंड गुन्हेगारीचं स्वरूप त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. काहीच कंट्रोल नाहीये. म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये सध्या हिट लिस्टवर गुन्हेगारीचा कोणी असेल तर तो बीड जिल्हा आहे. आणि तो राग जनतेच्या मनामध्ये की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच पक्षाचे लोक आज एकत्र आले, मोर्चा काढून. ते स्वाभाविक आहे, ती जनतेची रिॲक्शन आहे की त्यांना असं वाटतं एखाद्या वेळेला शासन आरोपींना पकडण्यामध्ये अपयशी झालंय का, एखाद्या त्यांना गैरसमज झाला की त्यांना पाठी घातलं जात आहे का, हा त्यांचा आक्रोश आहे आणि तो वाजवी आहे. ते एवढे सक्षम होते त्यांनी सभा घेतलेली असं नाहीये. त्या 6 महिन्यात मुख्यमंत्री 5 वेळेस बोलण्यात आले, त्यांच्या 3 प्रचंड सभा झाल्या. मग आणखी 4थ्या सभेला काय वेगळं सांगणार आहेत ते? याच्यामध्ये घमेंडचा विषय नव्हता किंवा त्यांना डावाला विषय नव्हता. ऑलरेडी इतक्या सभा झाल्या. माझा अर्ज भरायच्या 15 दिवसांनी साहेबांची सभा झाली, मग किती वेळ चालणार आपण त्यांना? म्हणून आपण म्हटलं की ठीक आहे, माझं जाऊ दे, आणखी दुसरीकडे कुठे बघा. आणि जे म्हणतात की यांना आत्मविश्वास होता किंवा आमची गरज नव्हती, ज्यावेळेला मला दिसून राहिलं, मी यांना वारंवार सांगून सुद्धा हे यांचे सगळे कार्यक्रम चालू आहे, मग मी कसा बोलवेन? विकासाचा आणि माझ्या जे मी प्रगती केली हे सहन झालेल्या लोकांना नाही. पण याचा अर्थ भविष्यात आमचा पक्ष फुटेल असा बी काढायचा नाही. जे घडलं तेवढं मी फक्त मांडलं. याचा अर्थ शिवसेनेत उभी फूट पडेल का प्रतापराव संजय गायकवाड सारखी टाय राहील हे होणार नाही. आणि शिवसेनेची 20,000 मतं महाविकास आघाडीला देण्याची पूर्णपणे तयारी आमच्या काही भाजप सेनेच्या नेत्यांनी केलेली होती. त्याच्यामध्ये आमचे गोडे साहेब पण आहेत. त्याच्यामध्ये रसिका आठवलं कोणाची मिटिंग झाली, कसं त्या ठिकाणी ठरलं, आमचे खासदार साहेब पण त्याच्यामध्ये होते. सगळ्यांचे नाव तुमच्या पेपरला छापलीच आम्ही आणि त्याच्यामुळे माझा लीड कमी झालेला आहे. पण एक गोष्ट नक्की झाली, मी केलेली प्रगती आणि मी केलेला विकास हा यांना सहन झाला नाही. माझ्या प्रगतीचे शत्रू झाले, माझ्या विकासाचे सगळे शत्रू झाले आणि म्हणून सगळे एकत्र आले. माझ्यासोबत एकही राजकीय नेता नव्हता, माझ्या पक्षासह, माझ्या मित्र पक्षासह. मला दिसून आलं की माझ्या ठोकुऱ्या तुम्ही काय घेणार. आता कसं आहे, आम्ही महायुती म्हणून काम करतो म्हणून भाजपचा असू देत का राष्ट्रवादीचा असू दे का शिवसेना असू दे, आम्ही एकत्र म्हणून काम करणार आहे. पण माझी मागणी त्यांना हीच होती की स्थानिकचाच पालकमंत्री आपण द्या. आता तडजोडी शेवटी राजकारणात करावं लागतात. गृह खातं त्यांनी मागितलं होतं, अर्थ खातं नव्हतं मागितलं, कारण अर्थ खातं फिक्स होतं.
हा नाही, आता मागणी करताना तर सगळी करतात ते, पण शेवटी सरकार चालवावं लागतं, तडजोड करावं लागत असते. त्याच्यामुळे या सगळ्या तडजोडी झाल्या. आता प्रत्येकाला म्हणा, आता तानाजी सावंत रुसून बसले, सत्तार रुसून बसला, आणखी आमच्याकडचे बरेचसे रुसून बसले, त्यांच्याकडचे पण भाजपचे बरेच रुसून बसले, काही राष्ट्रवादीला रुसून बसले. प्रत्येक 288 आमदारापैकी 237चं बहुमत असताना केवळ 43 मंत्रीमध्ये कसं काय होणार आहे? त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी जी पॉलिसी केली, आमच्या सगळ्या आमदारांकडे लिहून घेतलं की तू फक्त 2.5 वर्षाचा मंत्री आहे, 2.5 वर्षांनी तुला सांगायचं काम नको, तुझा काळ संपेल म्हणून दुसऱ्याला संधी मिळेल. पुढच्या वेळेस लागेल माझा नंबर, ठरलंय आमचं. आम्ही सगळ्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहे आणि नव्याने पक्षबांधणी पण आम्ही करणार आहे आणि चांगल्या प्रकारचं यश आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती मिळणार. आता शेवटी बघा, मेन महाविकास आघाडीची हालत काय झाली, ठीक आहे, आमच्या जिल्ह्यापुरतं जाऊ, मेकरपुरतं जाऊ द्या. मेकर मध्ये सुद्धा असंच झालं. आमचीच मतं ही त्या विरोधाकडे गेली सगळी बऱ्यापैकी. त्याच्यामुळे त्याचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि विधानसभा आणि आपलं लोकसभे आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषदला आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येणार आहे. आज काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हालत अशी झाली की स्वातंत्र्य काळापासून इतका मोठा पराभव त्यांचा कधीच झाला नाही. 237 आमदार महायुतीचे येणं आणि 16 जागेवर काँग्रेस थांबणं आणि 20 जागेवर उभाटा थांबणं, त्यातही आमच्या राज ठाकरे साहेबांच्या उमेदवारांमुळे आमच्या 7 जागा पडल्या, आमच्या स्पेशली. तरी आता मी 61 वर आहोत. ते 7 कधी असते तर आमचे परत 67 वर आम्ही गेलो असतो, 68 गेलो असतो. आणि काही उमेदवार आमच्या पक्षाचे जे पडले ते नेत्यांच्या मर्जी करता जागा देण्यात आल्या. माहिती घ्या पडतो, पण नेत्याची मंजी सांभाळायची म्हणून अशा 5-6 जागा आमच्या गेल्या. नाहीतर 81 पैकी 72-75 वर असतो आम्ही. 81 पैकी इतकी मोठी जबरदस्त फिल्डिंग आमच्या शिंदे साहेबांनी लावलेली होती. तेव्हा स्पष्ट सांगितलं ना, आम्ही माझ्यासोबत जे घडलं ते पक्षश्रेष्ठी समोर तुमच्या माध्यमातून पण मांडलं आणि लेखी पण कळवलं. याचा अर्थ एवढ्या मुद्द्यामुळे भविष्यामध्ये पक्षामध्ये टाय राहील असं होणार नाही. 5 कोटीच्या तक्रारी काय कारवाई झाली? कोणती? विजयराज शिंदेची तक्रार मी दिलेली आहे. त्यांनी पैसे वाटप केले, त्यातून त्याने डिफेंडर गाडी पण आता घेतली. ते सगळं मी लेखी दिलेलं आहे. डिफेंडर भाजपलाच दिलं रायटिंग मध्ये. मी अमित शहाला दिलं, मी बावनकुळेंना दिलं, देवेंद्रजीला दिलं, नरेंद्र मोदींना दिलं. होईल ना कारवाई? ज्यांनी ज्यांनी केलं सगळ्यांचं रायटिंग मध्ये दिलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की पालकमंत्री आपण अनुभवलेत. शिंगणे साहेब जर सोडले तर बरेच वेळा पालकमंत्री बाहेरचे भेटले. आणि डिप्युटीची एखादी मिटिंग किंवा आणखी एखादी मिटिंग असेल तर ते कधी, त्याशिवाय 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी. म्हणून आपलं म्हणणं असं की प्रॉपर जिल्ह्यातलाच पालकमंत्री हा असायला पाहिजे, कारण त्याला जिल्ह्यातल्या प्रश्नाची जाण असते, त्याला माहिती असते. आणि आजकाल काय झालं की मागच्या काळामध्ये डीपीटीसीचा निधी हा पालकमंत्री ठरवतच नाही. आमदार खूप कमी ठरवतात, हे सगळे ठेकेदार ठरवतात. आमदाराला पत्र आणायचं, अधिकार आताशी घ्यायचं, जी वाटेल ती कामं आपल्या मनासारखी घ्यायची. त्यांच्या डोक्यात व्हिजन नसतं, त्यांना फक्त ठेकेदारी करून पैसे कमवायचे असतात. त्याच्यामुळे डीपीडीसीच्या 400 कोटीच्या रुपयाची वाट लागते. त्याच्यामध्ये मेडिकलचा घोटाळा आपण मागे जाहीर केला की किती कोटीचा घोटाळा त्याच्यात झाला. बिल्डिंगावर बिल्डिंगा जातात, समजा अधिकाऱ्यांच्या बिल्डिंग आहे, आज दुरुस्त केली की पुन्हा वर्षभर पुन्हा 25-50 लाख खर्च करायचे. हा जनतेच्या पैशाची सगळी नासाडी आहे ना. या 400 कोटीमध्ये प्रॉपर आमदारांनी, पालकमंत्र्यांनी नियोजन करून, अधिकारी नियोजन करून खरंच कोणती कामं गरजेची आहेत. बिल्डिंगच नुसत्या दररोज रिपेअरिंग केल्यापेक्षा काही नवीन सीबीएस शाळा त्यांनी बांधल्या पाहिजे, पोरांना एज्युकेशन संधी दिली पाहिजे. तर हा पालकमंत्री झाल्यावर त्याची ही जबाबदारी असते. आणि मला अपेक्षा आहे की जो कोणी पालकमंत्री होईल तो ह्याबद्दल काम करेल. तुम्हाला मदत केली नाही, तसंच मेकरमध्ये त्यांनी रायमोलकरांना मदत केली नाही का, त्याच्यामुळे त्याचा पराभव झाला? हे रायमोलकरांनी आणि डॉक्टर खेडेकरांनी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना भेटून सांगितलेलं आहे. संजय गायकवाड जे बोलले ते खरं बोलले असं त्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्र्यांसोबत होते, आरोग्यमंत्र्यांसोबत होते कोण? डॉक्टर रायमोलकर. अरे मग त्याला काय, आमचं घरातलं भांडण आहे. तुम्हाला काय वाटतं की आमच्या लगेच उभी तुटतात व्हायची असं आहे का? आम्हाला माहिती आहे लगेच आमचे विरोधक जाऊन लगेच प्रतापरावला भेटणार. आता यांच्यात भांडण लागली, आता याच्या दुश्मनीचा फायदा आपण घेऊ, असं नाही होणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.